निब्बाणामुळे सुख कसे मिळते या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे. एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो. परंतु ही समजूत त्रिकाळ सत्य नाही. भौतिक समृद्धी आणि संपन्नता असून देखील मनुष्य दुःखी राहतो. हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्या जीवनाचा शाप आहे. मनुष्य जीवन जे त्या मनुष्य जीवनामध्ये माणसाला जर पुरेसे मिळालं नाही तर ते त्याच्या दुःखाचं कारण होत राहतं. परंतु ज्या लोकांकडे भौतिक समृद्धी जास्त आहे, संपन्नता जास्त आहे, जे गरीब आहे, जे श्रीमंत आहेत, अशा दोन्ही प्रकारच्या वर्गातील जे लोक आहेत, ज्यांना मिळत आहे आणि ज्यांना मिळत नाही त्यामुळे ते दुःखी आहेत, आणि ज्यांना प्राप्त झाले तरी देखील ते दुःखी आहेत. मग त्यांच्या दुःखाचं मूळ कारण काय? तर या ठिकाणी दुःखाचं मूळ कारण लोभ असं आहे, असं म्हटलेलं आहे. कारण लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्या जीवनाचा शाप आहे असं म्हणतात. हा विचार भिक्खूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धांनी स्पष्ट केला आहे. लोभाने लुब्ध आणि रागाने शुब्ध, मोहाने मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखांबद्दलचे विचार मनात घुळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवायला लागतात. की लोभाने लुब्ध म्हणजे लोभामध्ये जगणारा, रागाने शुब्ध, रागामध्ये आपली मानसिक अवस्था ठेवणारा, आणि मोहाने मूढ म्हणजे मोहामुळे आंधळा झालेला जो व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये स्वतःच्या आणि इतरांच्या दुःखांबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवायला लागतात. परंतु जर लोभ, राग, मोह यांचा पूर्ण उच्छेद केला तर माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही, त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी होत नाही अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवित नाही. आणि असे झाले की बंधूंनो, ते हवेसे वाटणारे आणि आकर्षण आणि जे बुद्धिवान श्रावकांना साध्य होते असे निब्बाण भविष्य जीवनात नव्हे तर या इहजन्मी हस्तगत होऊ शकते. माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरी प्रवचनामध्ये स्पष्ट झाले. माणसाच्या रागद्वेषावर अग्नीचे रूपक योजून बुद्धाने ते माणसाच्या असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केले. रागद्वेषाच्या अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. राग द्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाण स्थितीपर्यंत पोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करतात. या अडचणी शृंखला आहेत. ज्या क्षणी मनुष्य या विकारांपासून मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आक्रमू लागतो. हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. या सूत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर सांगतात की प्रत्येक मनुष्य जो आहे त्या मनुष्यामध्ये जीवन जगत असताना लोभ, द्वेष आणि मोह ह्या 3 मूळ विकारांचं समूळ निराकरण, त्या समूळ त्याचा उच्छेद, तो उच्छेद आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला प्राप्त करता आला तर आपल्याला एक अशी अवस्था प्राप्त करता येऊ शकते की जी अवस्था तृष्णा विरहित असेल, जी अवस्था निब्बाण मार्गातील महत्त्वपूर्ण अवस्था असेल. तर या निब्बाण मार्गातील महत्त्वपूर्ण अवस्थेला जाण्यासाठी आणि त्या इहजन्मी म्हणजे याच जन्मामध्ये प्राप्त करण्यासाठी आपण सतत साधनारत असणे खूप आवश्यक आहे. कारण निब्बाण या जन्मातच प्राप्त होतं आणि निब्बाण प्राप्त करण्यासाठी या सर्व विकारातून मुक्त होणे, सर्व प्रकारच्या तृष्णेतून मुक्त होणे, राग, द्वेष आणि मोह अशा प्रकारचे जे मूळ विकार आहेत त्या विकारातून मुक्त होणे हे खूप आवश्यक आहे. आणि जो यातून विकार होण्यासाठी मार्गक्रमण करतो, जीवन त्या पद्धतीने आचरणयुक्त ठेवतो, तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने या निब्बाण अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. परंतु बरेच लोक असे आहेत की जीवनामध्ये काय प्राप्त करायचं आणि काय प्राप्त नाही करायचं या गोष्टीची जाणीव त्यांना नाही आहे. त्यांचं जे जीवन आहे ते जीवन फक्त आपल्या ज्या काही इंद्रिय गरजा ज्या आहेत त्या गरजा भागवण्यापुरतंच मर्यादित आहे. किंवा ज्यांचं जीवन भौतिक समृद्धी ज्यांना प्राप्त झालेली आहे, ती भौतिक समृद्धी प्राप्त झाल्यानंतर ते टिकवणे, ते वाढवणं इतकंच त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट राहिलं. आणि जास्तीत जास्त आयुष्य जगणं हे जीवनाचं त्यांचं उद्दिष्ट आहे. परंतु अशा प्रकारच्या उद्दिष्टांनी तुम्ही ज्या सुख आणि शांतीची कामना आपल्या जीवनामध्ये प्रस्थापित करू इच्छिता किंवा सुख आणि शांती आपल्या जीवनामध्ये कशी आपल्याला मिळेल
यासाठी जे काही आपण विचार करत असतो, मानसिकरित्या विचार करत असतो, ते त्यांनी साध्य होत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये काय असणे गरजेचं आहे, तर आपला जो मूळ जीवनाचा हेतू आहे तो स्पष्ट असणे खूप गरजेचं आहे. म्हणजे जीवन जगत असताना, सामाजिक जीवन अनुभवत असताना, सामाजिक कार्य करत असताना आपलं जीवन देखील बुद्धत्वाच्या दिशेने, निब्बाणाच्या दिशेने मार्गक्रमण करीत राहणे हे खूप गरजेचं आहे. हा जो आपला अंतर्गामी प्रवास आहे, हा अंतर्गामी प्रवास विकसित करणे खूप गरजेचं आहे. म्हणून रागाने लुब्ध, लोभाने लुब्ध, रागाने शुब्ध, मोहाने मूढ झालेल्या व्यक्तीला या गोष्टी स्पष्ट होत नाही. या गोष्टी स्पष्ट होण्यासाठी एक कथा मला या ठिकाणी आठवते. एक फार मोठा राजा होता आणि राजा एक मरणसन्य अवस्थेला होता. म्हणजे का मृत्यूच्या क्षणी की त्याचा मृत्यू आता होणार आहे अशा स्थितीमध्ये राजाची अवस्था होती. परंतु राजा त्याने आपल्या वजिरांना बोलवल्यानंतर, वजिरांशी चर्चा केल्यानंतर, चिंता व्यक्त केल्यानंतर वजीर त्या राजाला असं म्हटले की हे महाराज, तुम्ही घाबरू नका. आपल्या या राज्यामध्ये एक असा व्यक्ती आलेला आहे की ज्याने अनेक लोकांचं जीवन सुव्यवस्थित केलेलं आहे, ज्याने अनेक लोकांचं जीवन हे वाढवलेलं आहे. तेव्हा तुम्ही काळजी करू नका, मी त्या वैद्याला घेऊन येतो की जो तुमचा उपचार यथायोग्य करू शकेल. वजीर त्या या वैद्याला घेऊन येतात आणि वैद्याला घेऊन आल्यानंतर राजाला तपासणी करायला सांगतात. आणि राजाची तपासणी केल्यानंतर वैद्य असं म्हणतो की राजा, तुम्हाला जो काय आजार झालेला आहे तो आजार हे सांगतो की तुम्ही संध्याकाळ होईपर्यंत मरून जाल, तुमचा अंत निश्चित आहे. राजा आणखीन चिंतित होतो. वजीर म्हटले की तुम्ही त्याच्यावरती उपाय सांगा. तर वैज्ञानिक उपाय सांगितला. वैद्य असं म्हटलं की राजाच्या रोगाचं निदान तर नाही करतायत, परंतु त्याचा उपचार मी तुम्हाला सांगू इच्छितो. उपचार हा आहे की तुमच्या राज्यात किंवा तुमच्या गावामध्ये अशा व्यक्तीकडे जा ज्याने सुख पण मिळवले, ज्यांनी संपन्नता म्हणजे ऐश्वर पण उपभोगलं आहे, ज्याने ऐश्वर आणि सुख या दोन्ही गोष्टीची अनुभूती केलेली आहे, अशा व्यक्तीचा सदरा किंवा कोट आणून जर राजाला घातला तर राजाचं जीवन अधिक काळ, जास्त काळ तो जीवन जगू शकेल, टिकू शकेल. म्हणून वजीर जातात, पूर्ण राज्यामध्ये फिरतात. पूर्ण राज्यामध्ये फिरल्यानंतर अनेक लोकांना ते प्रश्न विचारतात की तुमच्याकडे ऐश्वर आहे का. तर काही लोक म्हणतात आमच्याकडे ऐश्वर आहे. मग वजीर प्रश्न विचारतात, मग तुम्ही सुखाची अनुभूती घेतली आहे का. ते म्हणतात सुखाची आम्ही अनुभूती घेतली नाही, ऐश्वर खूप आहे पण सुख नाही आहे. असं करता करता पूर्ण राज्य फिरल्यानंतर त्यांना एकही व्यक्ती प्राप्त होत नाही की ज्यांनी सुखाची अनुभूती केली आहे. सगळ्यांक संपत्ती आहे, ऐश्वर आहे, भौतिक सुख आणि समृद्धी आहे, परंतु सुखाची अनुभूती कोणाला नाही. संध्याकाळची वेळ झालेली असते आणि ते विचार करत असतात की राजाच मरण पावेल, कारण की आपल्याला असा व्यक्ती सापडला नाही की ज्याने ऐश्वर आणि सुख या दोन्हीची अनुभूती केलेली आहे. मग एका नदीच्या किनारून रात्रीच्या अंधारामध्ये एक जण बासुरी वाजत असतो. त्या बासुरीचा आवाज त्यांच्या कानावरती पडतो आणि बासुरीचा आवाज कानावरती पडल्यानंतर वजीर म्हणतात की हा निश्चितपणे कोणी असा व्यक्ती आहे की ज्याने सुखाची आणि शांतीची अनुभूती केली आहे. ते त्या व्यक्तीकडे जातात, अंधारातून त्यासंग बोलतात आणि अंधारातून त्यासंग बोलत असताना ते म्हणतात की आम्ही सकाळपासून ज्या व्यक्तीच्या शोधामध्ये होतो तो व्यक्ती तुझ्या रूपाने सापडला. ते त्याला विचारतात, तू सुखाची अनुभूती केली आहे का. निश्चितपणे असं तो व्यक्ती उत्तर देतो की मी सुख आणि शांती याची अनुभूती केलेली आहे, म्हणून तर माझ्या या बासुरीच्या धूनमध्ये इतकी शांतता तुम्हाला अनुभूतीला येत आहे. वजीर म्हणतात की सकाळपासून आम्ही तुलाच शोधत आहोत. ते त्याला विचारतात की तुझा जो कोट किंवा तुझा जो सदरा तू जर मला दिला तर तो सदरा राजाला घालून राजा जास्त काळ जीवन व्यतीत करेल. तो व्यक्ती अंधारातून बोलतो. तो म्हणतो की कदाचित तुम्ही अंधारातून माझ्यासोबत बोलत असल्यामुळे तुम्हाला मी दिसत नाही आहे, तुम्हाला हे माहिती नाही आहे की सुख आणि शांती मी प्राप्त केलेली आहे, परंतु ऐश्वर असं माझ्याकडे नाही आहे.
एका निवस्त्र अवस्थेमध्ये मी जीवन जगत असतो, या जंगलामध्ये राहत असतो, परंतु शांतीच्या अवस्था मला अनुभूती राहिली आहे. ऐश्वर्यता, संपन्नता ही माझ्याकडे नाही आहे. आणि म्हणून माझ्या अंगावरती कपडे नसल्यामुळे मी कोणत्या प्रकारचा सदरा किंवा शर्ट किंवा कोट हा तुम्हाला देऊ शकत नाही. आणि म्हणून त्या दिवशी राजा हा मृत्यूला प्राप्त झाला. तो राजा मृत्यूला का प्राप्त झाला? कारण राजाचा रोग हा मानसिक होता. राजाकडं ऐश्वर होतं, संपन्नता होतं, भौतिक सुख होतं, समृद्धी होती, परंतु राजाला सुखाची, शांतीची अनुभूती नव्हती. परंतु जे कोणी लोक ऐश्वर, सुख, संपन्नता, भौतिक सुखाच्या पाठीमागे लागलेले आहेत, त्यांना भौतिक सुख मिळते पण त्यांना मानसिक शांती मिळत नाही. मग मानसिक शांतीसाठी ते लोक अनेक प्रयत्न करतात. परंतु काही लोक अशी की ज्यांच्याकडे मानसिक शांती आहे, सुख आहे, पण त्यांच्याकडे संपन्नता, भौतिक सुख नाही. म्हणून या दोन्ही गोष्टीचा समन्वय, या दोन्ही गोष्टीची प्राप्ती ज्या व्यक्तीला होते, म्हणजे सुखाची पण प्राप्ती होते आणि भौतिक संपन्नता पण प्राप्त होते, आणि ही ज्या व्यक्तीला प्राप्त होते त्या व्यक्तीचं जीवन अधिक सुकर होत जातं. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये निब्बाण हे सहजरित्या साध्य करता येतं. परंतु पूर्ण जीवन फक्त भौतिक संपन्नता प्राप्त करण्यासाठी लावलं आणि एक दिवस मृत्यूला प्राप्त झाला तर त्या जीवनामध्ये काही तथ्य नाही. म्हणून जे काही क्षण आपल्याकडे आहेत, जे काही जीवन आपल्याला प्राप्त झाले, त्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला आपण आपली जाणीव विकसित करणे, निर्वाणाच्या प्रती आपण अधिक समृद्ध होणे, सुख, भौतिक सुख येवो अथवा न येवो, मात्र निब्बाणाच्या या जीवनामध्ये आपण अनुभूती करणे हे खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. कारण की जीवनाचं उद्दिष्टच राग, लोभ, द्वेष, मोह यांचा समूळ नाश आणि एक प्रकारची समृद्ध अवस्था, समृद्ध मानसिक स्थिती आपल्यामध्ये निर्माण करणे खूप गरजेचं आहे. तर बाबासाहेब भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये हेच विशद करत आहे की ज्या क्षणी मनुष्य या विकारांपासून मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्गामध्ये जीवन व्यतीत करतो आणि निब्बाणाची त्याला अनुभूती होते, म्हणजेच तो अरहंतावस्था प्राप्त करतो, म्हणजेच तो बुद्ध बनतो. तर बुद्ध बनणे, निर्वाण प्राप्त करणे हेच उद्दिष्ट बुद्ध धम्माच्या संकल्पनेमध्ये धम्म म्हणजे काय सांगत असताना बाबासाहेबांनी स्पष्ट केलेले आहे.